श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिव शंकर शंभो. नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी आणि स्वाध्याय विथ तेजस्विनी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे श्रावण पुत्रदा एकादशी. ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत वरदान आहे. आणि ज्यांना मुले आहेत ते आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत मनोभावे करतात. चला तर मग या एकादशीचे महत्त्व काय आहे, त्याची कथा काय आहे आणि हे व्रत कसं पाळावं हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. माझ्यासोबत या आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा. तर मंडळी, श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला आपण श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून ओळखतो. ही एकादशी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि संतान प्राप्तीसाठी खूप पवित्र मानली जाते. चला तर मग या पवित्र एकादशीबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. तर मंडळी, या एकादशीचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का? मी सांगते. या एकादशीचं नावच पुत्रदा आहे, म्हणजेच पुत्र देणारी. ज्या जोडप्यांना अजूनही अपत्य प्राप्ती झाली नाहीये ते भगवान विष्णूंच्या कृपेने संतान मिळावी म्हणून हे व्रत श्रद्धेने करतात. ज्यांना मुलं आहेत ते आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात. श्रावण महिना जरी भगवान शिवाला प्रिय असला तरी या एकादशीला आपण भगवान विष्णूंची आराधना करतो बरं का. असं मानलं जातं की हे व्रत पाळल्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि मनातल्या इच्छाही पूर्ण होतात. या मागे एक पौराणिक कथा आहे. तर मंडळी, त्याची एक सुंदर कथा आहे बरं का. फार फार वर्षापूर्वी महिष्पती नावाच्या नगरीत इंद्रदुम्न नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो खूप चांगला राजा होता, धर्मात्मा होता आणि आपल्या प्रजेची खूप काळजी घ्यायचा. पण त्याला एकच दुःख होतं, त्याला पुत्र नव्हता. पुत्र नसल्यामुळे त्याला नेहमी चिंता वाटायची की त्याच्यानंतर वंश कसा पुढे चालेल, या राज्याची देखभाल कोण करेल आणि त्याच्या पितरांना मुक्ती कशी मिळणार. त्याने खूप प्रयत्न केले, खूप उपाय केले, पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. एकदा राजा काही मित्रांसोबत जंगलात शिकारीसाठी गेला होता. फिरता फिरता ते एका खूपच घनदाट अरण्यात हरवून गेले. खूप शोध घेतल्यानंतर त्यांना एका सुंदर आश्रमात काही खूप ज्ञानी ऋषी दिसले. तिथे अनेक मुनी तपस्या करत होते. राजाने त्या सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि आपलं दुःख त्यांना सांगितलं. हे मुनींनो, मी पुत्रहीन असल्यामुळे खूप दुःखी आहे. कृपया मला पुत्रप्राप्तीचा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा त्या ऋषींनी राजाला सांगितलं, हे राजन, आज श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जिला आपण श्रावण पुत्रदा एकादशी म्हणतो. हे व्रत खूप पवित्र आहे आणि ते केल्याने नक्कीच फळ मिळतं. या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. तुम्ही पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा करा आणि हे व्रत पाळा. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने खूप श्रद्धेने आणि सगळ्या नियमांनुसार श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत केलं. त्याने एकादशीच्या दिवशी उपवास केला, भगवान विष्णूंची मनापासून पूजा केली आणि रात्रभर जागरण करून भजन कीर्तन केलं. या व्रताच्या प्रभावाने काही काळानंतर राणीला एक खूपच तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र झाला. राजा आणि राणीला खूप आनंद झाला. तेव्हापासून श्रावण पुत्रदा एकादशी संतान प्राप्तीसाठी खूप महत्वाची मानली जाऊ लागली. तर मंडळी, आता मी तुम्हाला सांगेन हे एकादशीचं व्रत कसं पाळावं आणि त्याचे काय नियम आहेत. तर आपण ते जाणून घेऊयात. तर काय करायचं, तर एकादशीच्या आदला दिवस म्हणजे दशमी तिथी, या दिवशी सूर्यास्तापूर्वीच जेवण करून घ्यावं. लसूण, कांदा, मांसाहार यासारखं तामसिक अन्न खाणं टाळावं. ब्रह्मचर्याचं पालन करावं. व्रताचा दिवस म्हणजे आपली एकादशी तिथी, त्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावं. स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा. आपल्या घरातील पूजास्थळी भगवान विष्णूंची, विशेषतः बाळकृष्णाच्या रूपातील मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवांना चंदन, अक्षदा, पिवळी फुलं, तुळशीपत्र, धूप आणि दीप अर्पण करा.
लक्षात ठेवा मंडळी, तुळशीपत्र भगवान विष्णूंना खूप आवडतं, म्हणून ते नक्की अर्पण करा. बेलपत्र आपण शंकराला वाहतो, विष्णूंना नाही, हे लक्षात ठेवा. फळे, मिठाई, दूध, पंचामृत जे दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून बनवलं जातं, याचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसा जप करा. विष्णू सहस्रनाम, गणपती अथर्वशीर्ष किंवा श्रावण पुत्रदा एकादशीची कथा तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता. दिवसभर उपवास करा. उपवास तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार निवडू शकता, जसं की पूर्णपणे पाणीही न पिता, त्याला निरंकारी म्हणतात, किंवा फक्त फळं आणि दूध खाऊन, ज्याला फलाहार म्हणतात, किंवा एकदाच भोजन करून एक भुक्त. हे झालं की संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करा आणि आरती म्हणा. रात्री शक्य असल्यास जागरण करून भजन कीर्तन करा आणि देवाचं नामस्मरण करा. आता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, जी आपली द्वादशी तिथी, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. तुमचं उपवास पारण करा, म्हणजे उपवास सोडा. हे पारण सूर्योदयानंतर आणि द्वादशी तिथी संपण्यापूर्वीच करावं. गरजू गरीब व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना अन्न, कपडे किंवा दक्षिणा दान करा. दान करणं हे व्रताच्या पूर्ततेसाठी खूप महत्वाचं मानलं जातं, लक्षात ठेवा. तर आपण सर्व पाहून घेतलं, आता पाहू काय करू नये. तर एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि कोणत्याही प्रकारच्या धान्याचं सेवन करू नका. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारख्या गोष्टी खाऊ नका किंवा पिऊ नका. दिवसा झोपू नका. कोणाशीही वाद घालू नका. अपशब्द बोलू नका किंवा मनात वाईट विचार आणू नका. ब्रह्मचर्याचं पालन करा. या दिवशी केस कापू नका किंवा नख काढू नका. पारण निश्चित वेळेतच करा. मंडळी, श्रावण पुत्रदा एकादशीचे हे व्रत तुम्ही श्रद्धेने आणि नियमानुसार पाळल्यास भगवान विष्णूंची कृपा नक्कीच प्राप्त होते आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, अशी आपली श्रद्धा आहे. तर मंडळी, हे होतं श्रावण पुत्रदा एकादशी व्रताबद्दल सविस्तर माहितीपत्र, जे मी तुमच्यासाठी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती खूप उपयुक्त वाटली असेल आणि या पवित्र एकादशी बद्दल तुमची उत्सुकता आणखीनच वाढली असेल, होय ना? तर मंडळी, यावर्षी ही एकादशी येत आहे 5 ऑगस्ट 2025 आणि त्या दिवशी आहे मंगळवार. तर ही एकादशी तुम्ही सगळ्यांनी नक्की करा. ज्यांना अपत्य नाही त्यांनी अपत्य प्राप्तीसाठी आणि ज्यांना संतान आहेत त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्य आणि त्यांच्या आरोग्यासाठी नक्की करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र एकादशी बद्दल माहिती मिळेल. आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि हर हर महादेव. धन्यवाद.